नमस्कार मित्रांनो. आज आपण PYQ जे स्वतः हायकोर्ट बॉम्बे हायकोर्टाने एक्झाम घेतली होती पिऊन हमाल या पदासाठी 5 मे 2024 रोजी स्वतः घेतली होती, त्याची आपण क्वेश्चन्स आणि आन्सर पाहणार आहोत. त्याच्यामध्ये त्यांनी पहिल्या क्रमांकाचा मराठी सायन्सचा जो प्रश्न विचारला होता तो आपण पाहू. प्रश्न: एड्स हा रोग कशामुळे होतो? त्याचं करेक्ट उत्तर आहे विषाणू. एड्स हा रोग विषाणूमुळे होतो. सायन्सचा त्याने प्रश्न विचारलेला आहे. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 2 आपण पाहू. हाडाच्या निकोप वाढीसाठी कोणत्या विटॅमिनची आवश्यकता असते? तर हाडाच्या वाढीसाठी डी विटॅमिनची आवश्यकता असते. तर याचं अचूक उत्तर आहे बी. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 3 आपण पाहू की भारतामध्ये कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती आढळतात? तर भारतामध्ये सर्वात जास्त हत्ती तामिळनाडू या राज्यामध्ये आढळतात. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 4 आपण पाहू की मौर्य राज्याची स्थापना कोणी केली? तर दिलेल्या पर्यायापैकी कुणीच मौर्य राज्याची स्थापना केली नाही. तर मौर्य राज्याची स्थापना ही चंद्रगुप्त मौर्य याने चाणक्य यांच्या आधिपत्याखाली केली होती. त्याच्यामुळे याचं अचूक उत्तर हे बी, यापैकी कोणी नाही हे आहे. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 5 आपण पाहू. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर आपल्या सर्वांना ज्ञात आहे की डायबिटीज झालेले रुग्ण हे इन्सुलिनचं इंजेक्शन घेत असतात. त्याच्यामुळं सर्वांना नोन आहे असं असलेलं इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह हा रोग होत असतो. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 6: विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात? तर विजेच्या दिव्यामध्ये, हा सुद्धा सायन्सचा मला वाटते 5वी किंवा 6वीचा प्रश्न त्यांनी पाठ्यपुस्तकाखालील विचारलेला आहे. तर विजेच्या दिव्यामध्ये टंगस्टन या धातूची तार वापरतात, कारण का तिचा मेल्टिंग पॉईंट हाय असल्यामुळे टंगस्टन हा धातू वापरला जातो. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 7: मादक पदार्थात सेवन केल्यामुळे प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतो? तर ड्रिंक म्हणजे दारूचं सेवन केल्यामुळे आपल्या पचनसंस्थेवरती सर्वात घातक परिणाम होत असतो. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 8 आपण पाहू. शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोणाकडून केले जाते? तर शरीराचा तोल सांभाळण्याचे काम हे लहान मेंदूकडून केले जाते. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 9 आपण पाहू. चवदार तळे सत्याग्रह कुठे केला होता? तर अस्पृश्यता निवारणासाठी पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता व अस्पृश्य व मागासवर्गीयांसाठी तळ्याचे पाणी हे ओपन केलं होतं, ते महाड येथे केलं होतं. रायगड जिल्ह्यातील महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 10 आपण पाहू. मध्यरात्रीचा सूर्य कुठे उगवतो? तर मध्यरात्रीचा सूर्य हा नॉर्वे देशामध्ये उगवतो. आणि उगवत्या सूर्याचा देश हा कोणाला म्हटले जाते? तर उगवत्या सूर्याचा देश हा जपानला म्हटले जाते. हा भूगोलाचा प्रश्न आहे, मला वाटतं 6वी किंवा 7वी म्हणजे पाठ्यपुस्तकाखालील हा भूगोलाचा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 11 आपण पाहू. यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीस्थळ कोणत्या ठिकाणी आहेत? हा जनरल नॉलेजचा प्रश्न विचारलेला आहे. यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीस्थळ हे कराड येथे, साताऱ्यामधील कराड येथे आहे. त्याच्यामुळे त्याचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक बी हे आहे. आपल्या सर्वांना ज्ञात आहे की काँग्रेसचे खूप सारे पदाधिकारी इलेक्शन झाल्यानंतर, उदाहरणार्थ लास्ट टाइम सुद्धा शरद पवार हे व पृथ्वीराज चव्हाण हे कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी जात असतात. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 12 आपण पाहू. झाडाचे वय कशावरून ठरवतात? तर झाडाचे वय हे झाडाच्या बुंद्याच्या आतील वर्तुळावरून ठरवले जाते. त्याच्या बुंद्यामध्ये असलेल्या आतील वर्तुळावरून झाडाचे वय कळते. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 13 आपण पाहू. केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले पहिले ग्राम न्यायालय कोणते आहे? तर सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट यांच्या दोघांच्या वतीने सुरू करण्यात आलेले ग्राम न्यायालय हे येवला या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे अचूक पर्याय बी हे आहे. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 14 आपण पाहू. खालीलपैकी कोणता रोग पाण्याद्वारे पसरत नाही? तर त्यांनी दिलेल्या रोगांमध्ये कावीळ, पटकी, नारू आणि हिवताप हे रोग आहेत. त्याच्यामध्ये हिवताप हा रोग पाण्यामार्फत पसरत नाही, तर कावीळ आणि पटकी आणि नारू हे तिन्ही रोग पाण्यामार्फत पसरले जातात. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 15 आपण पाहू. संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? तर संसदेमध्ये दिलेल्या पर्यायांपैकी सर्वोच्च न्यायालय याचा समावेश संसदेमध्ये होत नसतो. तरी सर्वोच्च न्यायालय हे स्वायत्त संस्था आहे व राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा हे संसदेचा भाग आहेत, सरकारचा भाग असतो. तसेच न्यायालय हे सरकारचा भाग नसतो. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 16 आपण पाहू. कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर कळसुबाई शिखर हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहेच, म्हणजेच त्याला आत्ताचे अहिल्यानगर असे म्हटले जाते. कळसुबाई शिखर हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यामुळे अचूक पर्याय बी ए आहे. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 17 आपण पाहू
खालीलपैकी कोणते गाव कृष्णा नदीवर आहे? तर नरसोबाची वाडी. हा खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे. नरसोबाची वाडी हे गाव कृष्णा नदीवरती आहे, साताऱ्यात. हा, सातारा. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 18 आपण पाहू. गंगा नदीची डॅश डॅश उपनदी कोणती? तर गंगा नदीची यमुना ही उपनदी आहे. हा भूगोलाचा प्रश्न आहे, 5वी किंवा 6वी मध्ये विचारलेला पाठ्यपुस्तकाखालील प्रश्नांपैकी हा एक प्रश्न आहे. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 19 आपण पाहू. जीएसटीचा लॉंग फॉर्म काय आहे? तर जीएसटीचा लॉंग फॉर्म हा गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हा सर्वांना ज्ञात असलेला लॉंग फॉर्म आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 20 आपण पाहू. गोवळकोंडा खाण भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर गोवळकोंडा खाण ही भारतातील आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे. त्याच्यामुळे त्याचा पर्याय क्रमांक बी हे त्याचे अचूक उत्तर आहे. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 21 आपण पाहू. महाराष्ट्रात कऱ्हाडला वाघ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कऱ्हाडला वाघ अभयारण्य हे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यामुळे त्याचा अचूक पर्याय क्रमांक हे त्याचं अचूक उत्तर आहे. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 22 आपण पाहू. दुधात मराठीसाठी जो त्याने विचारलेला आहे, दुधात मीठ काळवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता? तर एखाद्याच्या बसलेल्या घड्या विस्कट करणे हे त्याचे अचूक उत्तर आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक सी हे त्याचे बरोबर उत्तर आहे. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 23 आपण पाहू. संपूर्ण डिजिटल व हायटेक बनवण्यात आलेले पहिले राज्य कोणते? तर केरळ हे राज्य संपूर्णपणे डिजिटल आणि हायटेक बनवण्यात आलेले महाराष्ट्रातील पहिले राज्य आहे. प्रश्न क्रमांक 24 आपण पाहू. तुळजापूर हे धार्मिक स्थान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर तुळजापूर हे धार्मिक स्थान उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये आहे. त्याला आता आपण धाराशिव असे म्हणतो, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक बी हे त्याचे अचूक उत्तर आहे. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 25 आपण पाहू. जागतिक वन दिवस कधी साजरा केला जातो? तर जागतिक वन दिवस हा 21 मार्च या रोजी साजरा केला जातो. त्याचप्रमाणे खालीलपैकी कोणती संख्याने 6 ने विभाज्य आहे? म्हणजे खालील कोणती संख्या ही संख्येला 6 ने पूर्ण भाग जातो? तर सर्वांना सोपा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक बी हे त्याचे अचूक उत्तर आहे. खालील दिलेल्या संख्यांपैकी 150ला 6 ने पूर्ण भाग जातो. त्यासाठी तुम्हाला जर सोप्या भाषेत म्हणायचं तर तुम्हाला कसोट्या माहीत असणे गरजेचं आहे, नाहीतर मग प्रत्येक संख्येला भाग लावून आपण चेक करू शकतो. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 27 आपण पाहू. पत्रकार या शब्दाचे स्त्रीलिंग ओळखा. तर पत्रकार या शब्दाचे स्त्रीलिंग पत्रकर्ती असा होतो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक डी हे त्याचे अचूक उत्तर आहे. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 28 आपण पाहू. सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा. तर खालील दिलेल्या पर्याय तुम्ही वाचल्यावरती तुमच्या लगेच लक्षात येईल की सौंदर्य हे गुणविशेषण आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक डी हे त्याचे अचूक उत्तर आहे. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 29 आपण पाहू. हा सुद्धा प्रश्न खूप वेळेस विचारलेला आहे एक्झाममध्ये. जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिले? तर त्याचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक बी हे आहे. राजा बडे यांनी जय जय महाराष्ट्र माझा हे गीत लिहिले आहे. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 30 आपण बघू. सध्याच्या भारतीय नौदलाचे प्रमुख कोण? तर ही जी पेपर आहे तो 2024 मध्ये झालेला आहे. त्याच्यामुळे त्याच वेळेस जे नौदलाचे प्रमुख होते ते ॲडमिरल आर हरिकुमार हे त्या वर्षाचे असणारे भारतीय नौदलाचे प्रमुख होते. तर थँक्यू. याच प्रकारे आपली ही व्हिडिओ संपते. आणि जर अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. त्याच्यामुळे तुम्हाला पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला चे नोटिफिकेशन मिळत आहे. धन्यवाद.